नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रकारच्या वाळवण रेसिपीज बघणार आहोत. हे पदार्थ तुम्ही एक वेळा बनवून अगदी वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकवू शकता. तर सर्वात आधी आपण साबुदाणा बटाट्याचे पळीपापड कसे तयार करायचे ते बघूया. इथे मी साबुदाणा 1 वाटीभर घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर हा पाव किलो एवढा साबुदाणा आहे. आता एखाद्या पातेल्यामध्ये हा साबुदाणा काढून घेऊ आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आपण नेहमी उसळसाठी किंवा साबुदाण्याच्या खिचडीसाठी जो साबुदाणा वापरतो तोच मी इथे घेतलेला आहे. आता 2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण नेहमी उसळ करण्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा आपल्याला रात्रभर इथे भिजव ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा कसा भिजला ते आपण इथे पाहूया. तर साबुदाणा छान भिजला गेलेला आहे, फुलून वर आलेला आहे आणि दाणा सुद्धा मस्त असा मऊ झालेला आहे. आता हा साबुदाणा छान मोकळा आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्याला शिजवायचा आहे, त्यासाठी सर्वात आधी हा मोकळा करून घेणं गरजेचं आहे. आता इथे आपल्याला हा साबुदाणा शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे. पाण्याचं अचूक प्रमाण असणं फार महत्त्वाचं आहे. पाणी जर कमी झालं तर ह्या ज्या साबुदाण्याचे पळीपापड आहेत किंवा या पापड्या आहेत त्या चिरल्या जातात, फुटतात. तर आता यासाठी आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते 5 पट घ्यायचं आहे. 1 वाटी आपण साबुदाणा घेतला त्यासाठी बरोबर त्याच वाटीने मोजून 5 वाट्या एवढं पाणी मी गरम करायला या पातेल्यामध्ये ठेवणार आहे. जर तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलोच्या प्रमाणात हे पापड करणार असाल तर साबुदाणा एखाद्या भांड्याच्या साहाय्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने मोजून 5 भांडे पाणी इथे घ्यायचं आहे. आता हे पाणी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथे काही तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले, याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे मस्त असे खिसून घ्यायचे आहेत. तर अगदी सुरुवातीलाच बटाटा खिसू नका, कारण तो काळा पडतो. आणि इथे 5 ते 7 हिरव्या मिरच्यांची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर चवीसाठी आपल्याला इथे मीठ सुद्धा लागणार आहे. तर बटाटा आपण थोड्या वेळाने खिसणार आहोत, तो मी खिसून तयार करून ठेवणार आहे. आता इथे जे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी इथे गरम झालेलं आहे, अजून उकळी आलेली नाही. आता मी काय करते, यातलं जे 1 वाटी भरून पाणी आहे ते गरम पाणी मी इथे एका पातेल्यामध्ये काढून घेते आहे आणि हे पातेल्यातलं पाणी झाकून ठेवायचं आहे. आपण हे नंतर वापरणार आहोत. तर आता या पाण्यामध्ये जी मिरचीची पेस्ट आहे ती घालून घेऊया. मिरचीची पेस्ट किंवा तुम्ही इथे लाल मिरची वापरू शकता, चिली फ्लेक्स वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मीठ मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवून मोकळा करून घेतलेला साबुदाणा ॲड करायचा आहे. ज्याही पातेल्याने तुम्ही साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने मोजून 5 भांडे किंवा 5 पातेले भरून पाणी इथे वापरायचं आहे. पाण्याचं हे अगदी अचूक प्रमाण आहे. जर हे मिश्रण कमी शिजलं, कच्चं राहिलं, पाण्याचं प्रमाण कमी झालं तरी हे जे पापड आहेत ते खराब होतात, फुटतात आणि त्याला टिचा जातात किंवा त्याला चिरा जातात आणि पापड खराब होतात. केलेली सगळी मेहनत वाया जाते. आता इथे साधारण 10 ते 12 मिनटं हे जे मिश्रण आहे ते मस्त असं शिजत आहे. त्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे आणि जे पाणी मी पातेल्यात वेगळं काढून घेतलेलं होतं गरम, ते अजूनही मी इथे वापरलेलं नाही. जसजसं हे मिश्रण शिजत जातं तसतसं याला छान अशी चकाकी येते, शिवाय ते घट्ट होतं. आता तुम्ही इथे पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते असं दाटसर झालेलं आहे. आता या स्टेजला इथे जे पाणी आपण 1 वाटी भरून पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी इथे ॲड करायचं आहे. तर पूर्ण 1 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे. आता इथे बरोबर 5 वाट्या पाणी झालेलं आहे. सुरुवातीला आपण गरम पाणी बाजूला काढून घेतलेलं होतं. जर तुम्हाला 5 भांडे पाणी एकदाच घालायचं नसेल तर 1 भांडं पाणी तुम्ही वेगळं गरम करून ठेवू शकता. आता इथे जे बटाटे 2 घेतलेले होते त्याची साल काढून बटाटा व्यवस्थित पाण्यामध्येच खिसून घेतला. 2 पाण्याने हा खीस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा खीस आपल्याला शेवटी यामध्ये ॲड करायचा आहे. सुरुवातीला जर बटाट्याचा खीस घालून घेतला तर तो खूप जास्त शिजतो, मऊ होतो आणि दिसत नाही. म्हणून थोडं शेवटी घालायचं आहे, कारण बटाट्याचा खीस शिजण्यासाठी खूप जास्त वेळ घेत नाही. आता या मिश्रणामध्ये बटाट्याचा खीस घालून घेतल्यानंतर साधारण अर्धा ते 1 मिनिट हे मिश्रण छान असं शिजवून घेतलं. मस्त असं दाटसर झालेलं आहे, रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे, मस्त अशी चकाकी आलेली आहे.
आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि साधारण 5 ते 10 मिनटं हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर याचे पडीपापड आपण घालणार आहोत. तर मी आता आलेली आहे गच्चीवर. गच्ची व्यवस्थित स्वच्छ मी झाडून घेतलेली आहे आणि असा एक पॉलिथिनचा जो कागद आहे, पेपर आहे, प्लास्टिक पेपर, तो मी इथे अंथरून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे पडीपापड असे घालायचे आहेत. पापड घालत असताना ते खूप जास्त बारीक घालायचे नाही, कारण वाळल्यानंतर ते अधिकच बारीक होतात. गच्ची व्यवस्थित झाडून घ्यायची आहे, म्हणजे जी धूळ माती आहे ती यावर लागत नाही आणि पापड खराब होत नाही. सकाळी साधारण 10:30 वाजता मी पापड घातलेले होते आणि आता 5:30 वाजलेले आहे. एक बाजू पापडाची वाळलेली आहे, बाजू याची आता जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे. दोघं बाजूंनी व्यवस्थित पापड मस्त असे वाळवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे एक बाजू अजूनही ओली आहे. तर तुम्हाला इथे मी पापड थोडा जवळून दाखवते. हे बघा, अगदी मस्त असा ट्रान्सपरंट हा पापड तयार होतो आणि एका दिवसामध्ये व्यवस्थित वाळून जातात हे पापड. कळकळीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतल्यानंतर हे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 2 वर्षापर्यंतही टिकवून ठेवू शकता, खाऊ शकता. पापड छान इथे तयार झालेले आहे. तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवते. घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर 76 पापड तयार झालेले आहेत आणि पापड तुम्ही पाहू शकता मस्त असा तिप्पट फुलून तयार झालेला आहे. छान पापड तयार झाला. खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे. 1 किलोच्या प्रमाणात आपण साबुदाणा बटाटा चकली बनवतोय, त्यासाठी 1 किलो साबुदाणा इथे मी घेतलेला आहे. साबुदाणा घेत असताना तो कुठल्याही डब्याने किंवा पातेल्याने मोजून घ्या, म्हणजे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पुढे पाणी घेता येईल. घेतलेला सर्व साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला. 1-2 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता ही सकाळची वेळ आहे. सकाळी हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. जसं आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो, तसाच हा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. साधारण 5 ते 7 तास हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता रात्रीची वेळ आहे, साधारण 9 वाजलेले आहे आणि साबुदाणा तुम्ही पाहू शकता मस्त असा फुलून वर आलेला आहे. पूर्ण पातेलं भरून हा साबुदाणा इथे फुललेला आहे. छान मोकळा झालेला आहे. हे बघा, मस्त. आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊ. असा फोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित एक एक दाणा मोकळा करून घ्यायचा. सकाळी भिजत घालायचा आहे साबुदाणा आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर आता एक मोठं पातेलं मी इथे घेतलेलं आहे. ज्या भांड्याने किंवा ज्या कुकरच्या डब्याने मी साबुदाणा मोजून घेतला, त्याच डब्याने मोजून आपल्याला इथे 1.5 डबा एवढं पाणी लागणार आहे. तर साबुदाणा पूर्ण भांडं भरून नव्हता, साधारण 1 वाटी साबुदाणा कमी होता. त्यासाठी हे जे अर्धा पातेलं मी किंवा हे अर्धा डबा जो मी भरलेला आहे, तो 1 वाटी पाणी कमी असेल एवढा भरलेला आहे. तर बरोबर 1.5 डबा किंवा 1.5 भांडं इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी मस्त असं गरम करून घ्यायचं आहे. इथे उकळी फुटलेली आहे पाण्याला. आता या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पूर्ण साबुदाण्यासाठी लागणारं मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे. उपवासाचा पदार्थ आहे, त्यामुळे सेंधव मीठ घेतलेलं आहे. व्यवस्थित हे पाणी हलवून घेऊया, म्हणजे मीठ एकसारखं यामध्ये मिसळेल. आता इथे गॅस बंद करते आहे आणि हे कळकळीत उकळतं असं पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. आता हा जो सर्व साबुदाणा आहे तो अजून एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतला. यामध्ये आता हे गरम पाणी घालायचं आहे. आपण इथे पाण्यातच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ जे आहे ते साबुदाण्याच्या एक एक दाण्याला व्यवस्थित लागतं आणि चकली जी आहे ती छान एकसारखी चवीची तयार होते. वरून बऱ्याच वेळा मीठ घेतलं तर ते एकसारखं लागत नाही. कुठे चकली खाताना खारट वाटते किंवा कुठे कमी मीठ असल्यासारखं जाणवतं. आता गरम पाणी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. पूर्ण रात्रभर हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये असाच आपल्याला भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता हा साबुदाणा कसा भिजला ते पाहूया. तर आता हा साबुदाणा छान गरम पाण्यामध्ये भिजलेला आहे आणि हा सुद्धा असा फोडून घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, या साबुदाण्यामध्ये थोडं पाणी तुम्हाला इथे दिसत असेल, ओलावा दिसत आहे. तर असा थोडा ओलाच हा साबुदाणा आपल्याला हवा आहे, खूप जास्त कोरडा नको. आणि जर ओलावा नसेल तर काय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगते. आता 1 किलो साबुदाण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले. वजनीप्रमाणे साधारण अर्धा किलो एवढे हे बटाटे आहे. बटाटा 1-2 तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता.
आता उकळून साल काढून घेतलेला हा बटाटा खिसणीवरून आपल्याला असा छान खिसून घ्यायचा आहे. तर इथे 4ही बटाटे मी व्यवस्थित खिसून घेतलेले आहे. तर 1 किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे पुरेसे आहेत. बटाटा एखाद्या वेळेला खूप जास्त घेतला तर चकली सुरुवातीला लाल होत नाही, परंतु चकली जसजशी जुनी होते तसतशी एखाद्या वेळेला जास्त प्रमाणात घातलेल्या बटाट्यामुळे ती लाल होऊ शकते. आता यामध्ये चवीप्रमाणे मिरची किंवा लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 6-7 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून असा ठेचा तयार करून घेतलेला आहे. मिरची तिखट असल्यामुळे 6-7च घेतलेले आहे आणि थोडं जिरं घालायचं आहे. आपण इथे साबुदाणा भिजवत असताना पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं, परंतु यामध्ये 4 बटाटे घातलेले आहेत. तर इथे मी बटाट्यासाठी थोडं मीठ घातलेलं आहे. आता घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते असं छान सैलसर आहे आणि असंच मिश्रण आपल्याला चकलीसाठी हवं आहे. आता एक मोठं पातेलं मी इथे घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये हे तयार झालेलं जे सर्व मिश्रण आहे ते काढून घेऊया. आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. याचमुळे आपली जी चकली आहे ती मस्त अशी एकसारखी फुलली जाते, आतपर्यंत तळली जाते आणि अशी हलकी तयार होते. तर एक वेळा या पद्धतीने चकल्या नक्की करून बघा. आता हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसवर सुरुवातीला सतत असं हलवत राहायचं आहे आणि हे मिश्रण छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवलं. साधारण 3 ते 4 मिनटं अगदी मंद आचेवर झाकण ठेवलं आणि व्यवस्थित मध्ये-मध्ये 1-2 वेळा मी हलवून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि हे मिश्रण मस्त असं सैलसरच आहे. जर तुमचा साबुदाणा थोडा ओला नसेल, त्यामध्ये थोडा ओलावा नसेल, सैल नसेल, तर तुम्ही हे मिश्रण शिजवत असताना यामध्ये आपल्या अंदाजाने किंवा आवश्यक तसं थोडं वरून पाणी घालू शकता. मिश्रण थोडंसं सैलच आपल्याला इथे हवं आहे. आता हे तयार आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे. हे पातेलं घेऊन आता मी गच्चीवर आलेली आहे. गच्ची व्यवस्थित मी झाडून घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे, म्हणजे धूळ माती उडू नये आणि चकली खराब होऊ नये. आता या लख्ख प्रकाशामध्ये तुम्ही हे मिश्रण पाहू शकता किती छान असं शिजलं गेलेलं आहे. मस्त अशी चकाकी यावर आहे. इथे हा साचा मी घेतलेला आहे. साच्यामध्ये चकलीची जी प्लेट आहे ती बसवून घेतलेली आहे. यामध्ये आता हे मिश्रण भरायचं आहे आणि याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहे. प्लास्टिकचा पेपर मी इथे अंथरून घेतलेला आहे. यावर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या चकल्या अशा बनवून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकता चकली अजिबात कुठेही तुटत नाही. मस्त अशी एकसारखी गोल गरगरीत ही चकली तयार होते आहे. मिश्रण थोडंसं सैलच असावं, त्यामुळे हाताला जोरही लागत नाही आणि व्यवस्थित चकली जी आहे ती पाडली जाते. हातावर ताण येत नाही, हात दुखत नाही आणि सैल मिश्रणामुळे जी चकली आहे ती मस्त अशी हलकी तयार होते आणि छान खुसखुशीत तयार होते. कडक होत नाही आणि दाताखाली ती कडक जाणवत नाही खाताना सुद्धा. व्यवस्थित 2 दिवस ही चकली उन्हामध्ये वाळवून घेतली आहे आणि ही चकली तयार आहे. हवाबंद डब्यामध्ये ही चकली तुम्ही 2 ते 3 वर्ष स्टोअर करू शकता. आता चकल्या तळून सुद्धा तुम्हाला इथे दाखवते. तर तुम्ही ते पाहू शकता. चकली मस्त अशी तिप्पट चौपट फुललेली आहे, कुठेही लाल झालेली नाही आणि मस्त अशी आतपर्यंत ही चकली तळली जाते. तुम्ही पाहू शकता किती मस्त फुललेली आहे आणि आकार तुम्हाला दाखवते बघा. अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये आज आपण ही कुरडई बनवतो आहे. त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा इथे मी घेतलेला आहे. साबुदाणा घेत असताना कुठल्याही वाटीने किंवा एखाद्या ग्लासाने मोजून घ्या. 1 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा नेहमी आपण साबुदाण्याची उसळ करण्यासाठी जसा भिजवून घेतो तसा हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. साधारण 5 ते 7 तास साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजला गेला पाहिजे. आणि आता रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त असा फुललेला आहे, छान दाणा मऊ झालेला आहे. आता हा साबुदाणा व्यवस्थित आपल्याला मोकळा इथे करून घ्यायचा आहे. या साबुदाण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्या, एखाद्या वाटीने मोजून घ्या आणि त्या वाटीने मोजून 1.5 वाटी एवढं गरम पाणी करायचं. जर तुम्हाला अंदाज येत असेल तर तुम्ही अंदाजानेही पाणी घालू शकता. साबुदाणा साधारण पाण्यामध्ये पूर्ण भिजेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घ्या साबुदाणा आणि त्याच्यात 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. पाण्याला छान खळखळून उकळी आली. या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता हा भिजलेला साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी इथे काढून घेते आहे.
पाण्यामध्येच मीठ घालून घेतल्यामुळे साबुदाण्याच्या एक एक दाण्याला ते मीठ व्यवस्थित लागतं आणि कुरडई छान चवदार होते. आता हे कळकळीत उकळतं गरम पाणी या साबुदाण्यात घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि हा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये आपल्याला रात्रभरपर्यंत असाच भिजत ठेवायचा आहे. साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजलेला असेल तर याचा चीक पाडताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. आता हा साबुदाणा मी झाकून ठेवते आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा कसा भिजलेला आहे ते आपण इथे पाहूया. साबुदाण्याची कुठलीही वाळवण रेसिपी बनवत असताना साबुदाणा शक्यतो नवीन घ्या, म्हणजे पदार्थ चुकत नाही. आणि आता इथे साबुदाणा छान भिजलेला आहे. आता याचा आपल्याला चीक पाडून घ्यायचा आहे. तर इथे एक पसरट भांडं घेतलेलं आहे. पुरणाची इथे चाळणी घेतलेली आहे. असं एखादं पसरट बुडाचं भांडं तुम्ही इथे चीक पाडण्यासाठी घेऊ शकता. फुलपात्र, ग्लास, तांब्या याचा वापर तुम्ही करू शकता. आता या पुरण चाळणीवर थोडासा साबुदाणा घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला या साबुदाण्याचा चीक तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण पुरण तयार करून घेतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा छान मऊ भिजलेला असेल तर चीक पाडत असताना आपल्याला त्रास होत नाही. एकसारखा इथे हा साबुदाण्याचा चीक पडून तयार होतो. घेतलेला पूर्ण अर्धा किलो साबुदाणा व्यवस्थित असा चीक पाडून तयार आहे. त्यासाठी सोऱ्या किंवा साचा इथे आपल्याला लागणार आहे. यामध्ये बारीक जी प्लेट आहे ती मी फिक्स करून घेतलेली आहे. जाड बारीक तुम्ही इथे घेऊ शकता. पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असा हा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे. या साच्यामध्ये हे जे चीक किंवा हे जे पीठ आहे हे व्यवस्थित दाबून भरायचं. हवा राहिली तर कुरडई तयार करत असताना ती मध्येच तुटते. आणि आता आपण यापासून कुरडया तयार करून घेऊया. तर इथे प्लास्टिकचा पेपर मी अंथरलेला आहे गच्चीवर आणि डायरेक्ट उन्हामध्येच आपण या कुरडया तयार करून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता कुरडई अगदी मस्त एकसारखी पडली आहे, कुठेही तुटत नाही. आता या पद्धतीने इथे मी व्यवस्थित या सर्व कुरडया तयार करून घेतलेल्या आहे. तर या कुरडया छान 2 दिवस उन्हामध्ये मस्त अशा वाळवून घ्यायच्या आहे. कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतो, खराब होत नाही. ही आता तळल्यावर कशी होते ते दाखवते. तर छान गरम तेलामध्ये ही कुरडई तळून घेतली आणि तुम्ही पाहू शकता अजिबात लाल झालेली आहे. मस्त अशी पांढरी शुभ्र ही कुरडई बनवून तयार झालेली आहे. बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी 2 किलो बटाटे मी इथे घेतलेले आहेत. बटाटे घेत असताना ते शक्यतो पातळ सालीचे आणि नवीन बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत. ज्या बटाट्यांची साल जाड आहे, ज्या बटाट्यांवर खूप जास्त पावडर लावलेली आहे, असे बटाटे घ्यायचे नाही. आता यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बटाटा स्वच्छ करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा बटाटे घेत असताना बटाट्यावर असा हिरवा डागसुद्धा दिसतो. तर असा हिरवा डाग असलेले बटाटे आपल्याला घ्यायचे नाही. इथे बटाट्याची साल तुम्ही पाहू शकता छान पातळ आहे आणि बटाटा सोलल्यानंतर अगदी मस्त असा पांढरा शुभ्र निघालेला आहे. बटाटा पिवळा असेल तर असा पिवळा बटाटा आपल्याला चिप्ससाठी नको. बटाटा पूर्णपणे पाण्याच्या संपर्कात राहील याची काळजी घ्यायची आहे. बटाटे स्वच्छ केल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवायचे. 1-2 पाण्याने हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. एका पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आता मी अजून पाणी घालते आहे. 2 पाण्याने बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. यातला जेवढा स्टार्च आपल्याला काढता येतोय तेवढा पूर्ण स्टार्च आपण इथे काढून घ्यायचा आहे. आणि आता 2 पाण्याने बटाटे धुतल्यानंतर आपल्याला याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. तर इथे मी स्लायसर घेतलेला आहे. या स्लायसरवर 2 प्रकारचे चिप्स तयार होतात, एकीकडे डिझाईनचे आणि एकीकडे प्लेन. तर इथे मी प्लेनच चिप्स तयार करून घेणार आहे. आता तुम्ही उभा बटाटा पकडला तर याचे गोल आणि छोटे चिप्स तयार होतील, मात्र आडवा पकडला तर मस्त असे मोठे आणि लांब सडक चिप्स तयार होतात. चिप्स तयार करत असताना हात असा लांब घ्यायचा, म्हणजे एकसारखा चिप्स तयार होतो. तो कुठेही जाड बारीक तयार होत नाही आणि मध्येही तुटत नाही. तुम्ही इथे पाहू शकता मस्त एकाच आकाराचे छान चिप्स तयार झालेले आहे. तर माझ्याकडे जी स्लायसर आहे ती थोडी जाड असल्यामुळे जे चिप्स आहेत ते थोडे जाड तयार झालेले आहे. तर आता रात्रीच्या वेळेलाच मी हे सर्व जे काम आहे ते करून घेते आहे. रात्रीच असे चिप्स तयार केल्यामुळे सकाळी घाई होत नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता या परातामध्ये खाली असा स्टार्च राहिलेला आहे. हा स्टार्च आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. बटाट्यांमध्ये जर स्टार्च राहिला तर जे चिप्स आहेत ते काळे होतात. आता इथे आपल्याला हे चिप्स अजून साधारण 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे जोपर्यंत या चिप्समधून स्टार्च निघत आहे, जोपर्यंत पाणी गढूळ निघत आहे, तोपर्यंत आपल्याला हे चिप्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पाणी अगदी नितळ निघत नाही तोपर्यंत आपण हे चिप्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. असं केल्यामुळे जे चिप्स आहेत ते मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तयार होतात.
चिप्स पूर्णपणे पाण्याच्या संपर्कात ठेवायचे. काही चिप्स वर राहिले तर ते त्याच्या ज्या किनार आहेत त्या काळ्या होतात. आता पुन्हा मी इथे हे चिप्स धुवून घेते आहे आणि हे सर्व जे काम आहे ते मी रात्रीच्या वेळेला करते आहे. रात्रभर आपल्याला हे चिप्स असे तयार केल्यानंतर पाण्यात ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे चिप्स तयार करणार आहोत. आता इथे साधारण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका मोठ्या बकेटमध्ये मी पाणी घेतलं. यावर अशी तुरटी फिरवून घ्यायची आहे. तुरटीमध्ये हे चिप्स आहेत ते आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे जे चिप्स आहेत ते पांढरे शुभ्र तयार होतात. तर तुम्ही ते पाहू शकता, जे चिप्स आहेत ते पाण्यामध्ये मस्त असे कडक झालेले आहेत. आणि आता या बकेटमध्ये हे चिप्स मी असेच रात्रभर ठेवणार आहे. पूर्ण मस्त असे पाण्यामध्येच हे भिजलेले आहेत आणि आता यावर झाकण ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी चिप्स आता उकळून घेणार आहे. तर बटाट्याचे चिप्स शिजवून घेण्यासाठी इथे मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि पाण्याला गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर पाणी गरम होत आहे तोपर्यंत रात्रभर हे जे चिप्स आपण पाण्यामध्ये ठेवलेले होते ते तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त असे पांढरे शुभ्र आहेत, कडक पडलेले आहेत आणि पाणीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता अगदी स्वच्छ असं आहे. आपण यावर थोडी तुरटी फिरवल्यामुळे हे मस्त पांढरे शुभ्र होतात. तुरटीचा खूप जास्त वापर केला तर मात्र चिप्स तळल्यानंतर लाल होतात. आता इथे हे जे पाणी आहे हे अजून गरम झालेलं आहे, पूर्ण असं उकडलेलं नाही. आता या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे. तर इथे असा मोठा तुरटीचा खडा मी घेतलेला आहे आणि 1-2 फेर साधारण आपल्याला ही तुरटी अशी फिरवून घ्यायची. तुम्ही इथे तुरटी बारीक करून अगदी थोडी चिमूटभर तुरटीची पूड घातली तरी चालेल. तुरटीचा खूप जास्त वापर करायचा नाही. तुरटी जास्त झाली तर मात्र चिप्स तळल्यानंतर लाल होतात. स्टार्च राहिला तर बटाटेचे चिप्स आहेत ते वाळल्यानंतर काळे होतात. आता यामध्ये तुरटी फिरवून घेतली. 2 चमचे भरून चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स घालायचे आहेत. तर पूर्ण 2 किलो चिप्स इथे एकच वेळा मावले म्हणून मी इथे 2 किलो चिप्स एकच वेळा घातलेले आहेत. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चिप्स करत असाल तर तुम्हाला 2-3 वेळेला ही कृती करायची आहे. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. मी तयार केलेले चिप्स थोडे जाड असल्यामुळे मला इथे साधारण 10 मिनिटं हे चिप्स शिजण्यासाठी वेळ लागलेला आहे. बटाट्याचे चिप्स जर पातळ असतील तर ते लवकर शिजतात, मात्र पातळ चिप्स एखाद्या वेळेला तळल्यानंतर खूप जास्त लाल होतात. त्यामुळे मध्यम जाडीचे चिप्स मी इथे तयार केलेले आहे. आता चिप्स शिजले की नाही हे कसं ओळखायचं, तर इथे बटाट्याचे चिप्स शिजल्यानंतर पूर्णपणे याचा रंग चेंज होतो. दाताखाली एखादा चिप्स चावून पाहायचा आहे, याच्यामध्ये असा थोडासा खरखरीतपणा राहायला नको. व्यवस्थित शिजल्यानंतर याचा रंग चेंज होतो, यातला खरखरीतपणा पूर्ण निघून जातो आणि यामध्ये लवचिकता येते. जर तुम्ही हा चिप्स असा फोल्ड केला तर तो व्यवस्थित असा गोल मस्त फोल्ड होतो. तर इथे हे चिप्स साधारण 10 मिनिटं मी शिजवून घेतलेले आहेत, कारण चिप्स थोडे जाड होते त्यामुळे मला इथे थोडा जास्त वेळ लागलेला आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये चिप्स शिजले तरी ते लाल होतात आणि करपतात. आता हे शिजलेले चिप्स आपण वाळवून घेणार आहोत. तर जर तुम्ही असेच एखाद्या चाळणीमध्ये ते राहू दिले तर यामध्ये कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि ते जास्त प्रमाणामध्ये शिजून त्याचा गाळ होतो. त्यासाठी असे कपड्यावरच मी टाकून घेतले ते सर्व चिप्स, म्हणजे यातली जी वाफ आहे ती निघून जाईल आणि चिप्स जास्त प्रमाणामध्ये मऊ होणार नाही. आता एक एक करत आपल्याला हे चिप्स व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. खळखळीत ऊन असेल तर चिप्स हे 1-1.5 दिवसामध्येच व्यवस्थित वाळून जातात आणि तुम्ही इथे पाहू शकता एका दिवसामध्येच हे चिप्स मस्त असे वाळून गेलेले आहेत. वाळल्यानंतर चिप्स कुठेही काळे झालेले नाही, मस्त पांढरे शुभ्र हे बटाटा चिप्स तयार झालेले आहेत. तर व्यवस्थित हे चिप्स आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेमध्ये वाळवून 1-2 तासासाठी हे चिप्स उन्हामध्ये ठेवू शकता. तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र असे हे चिप्स तयार झालेले आहेत. आता चिप्स तळल्यानंतर कसे होतात ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते. हे बघा किती खुसखुशीत मस्त असे पांढरे साबुदाणा बटाट्याची ही फ्लेवरफुल पोकळ चकली तयार करण्यासाठी इथे आपल्याला साबुदाणा लागणार आहे. 1 वाटीभर इथे हा साबुदाणा आहे. वजनी प्रमाणामध्ये 1/2 किलो एवढा हा साबुदाणा आहे. आता सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळेला आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि भिजत घालायचा आहे. साबुदाणा कमीत कमी 6 ते 7 तास तरी व्यवस्थित मऊ असा भिजला गेला पाहिजे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा असाच आपल्याला भिजत ठेवायचा आहे.
आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी भिजून दुप्पट झालेला आहे. दाणा छान मोकळा झालेला आहे आणि मस्त असा साबुदाणा मऊ भिजलेला आहे. तर आता रात्रीच्या वेळेला आपल्याला यामध्ये कळकळीत गरम असं पाणी घालायचं आहे. त्यामुळे चकली खूप मस्त अशी खुसखुशीत तयार होते. आता भिजलेला साबुदाणा सर्वात आधी मोकळा करून घ्यायचा. आता कळकळीत पाणी तर घालायचं, परंतु नक्की किती घालायचं? तर ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा घेतलेला आहे मोजून, त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी इतकं आपल्याला पाणी लागणार आहे. साबुदाणा जर जास्त पाणी शोषत असेल तर तुम्ही इथे पाणी थोडं जास्त घेतलं तरी चालेल. आता हे पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर साबुदाण्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी घालत आहात तेव्हाच मीठ सुद्धा घाला. असं केल्यामुळे साबुदाण्याच्या एक एक दाण्याला हे मीठ लागतं आणि जी चकली आहे ती खूप चविष्ट तयार होते. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाणी मी गॅसवरून खाली काढून घेतलं आणि या कळकळीत गरम पाण्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा घालायचा आहे. जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला चकली तयार करायची असेल तर साबुदाणा व्यवस्थित एका भांड्याने मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने इथे पाणी घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा मी इथे असाच भिजत ठेवलेला होता. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. सकाळी झाकण काढून घेतलं आणि तुम्हाला साबुदाणा दाखवते. बघा, अगदी छान असा हा मऊ झालेला आहे. आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे गरम पाण्यामध्ये हा व्यवस्थित भिजला जातो आणि मऊ होतो. आता इथे ही खास ट्रिक तुम्हाला सांगते आहे. इथे ठेचणी घ्यायची आणि ठेचणीने शक्य होईल तेवढा हा साबुदाणा ठेचून असा मऊ करून घ्यायचा. या अशा पद्धतीने ही साबुदाणा चकली तयार केली तर ती खूप खमंग, खुसखुशीत, अगदी हलकी फुलकी आणि पोकळ बनून तयार होते. शक्य असेल तेवढा हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आहे. जणू काही तुम्ही साबुदाण्याच्या चिकाची ही चकली केली असंच तुम्हाला खाताना वाटेल. तर तुम्ही पाहू शकता इथे 5 ते 7 मिनिटं कंटिन्यू मी हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहे. तर 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे खिसणीवरून खिसून घ्यायचे आहे. बटाटे खूप जास्त घातल्यामुळे चकली हळूहळू जुनी झाल्यानंतर लाल होते आणि तळल्यानंतर सुद्धा ती खूप जास्त लाल दिसते. त्यामुळे यामध्ये बटाट्याचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात बटाटा घ्यायचा नाही. आता हा किसलेला बटाटा या साबुदाण्यामध्ये मी इथे घालून घेतलेला आहे. यामध्ये आपण आधीच मीठ घातलेलं होतं, परंतु बटाटा घातलेला आहे त्यामुळे बटाट्यापुरतं मी इथे सेंधव मीठ चवीप्रमाणे ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे छोटा 1 चमचा जिरं घेतलं. 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचा ठेचा घेतलेला आहे. त्यानंतर फ्लेवरफुल चकली आपण बनवतोय त्यामुळे अर्धा इंच आल्याचा तुकडा अगदी बारीक असा मी खिसून घेतलेला आहे. त्यानंतर एका अख्ख्या लिंबूचा रस आहे तो इथे घातलेला आहे. आता घातलेलं सर्व साहित्य पुन्हा या ठेचणीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आलं आणि लिंबूमुळे ही चकली अतिशय चविष्ट तयार होते आणि मस्त अशी फ्लेवरफुल सुद्धा तयार होते. परंतु जर तुम्ही उपवासामध्ये आलं किंवा लिंबू खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता असं मस्त सैलसर आणि व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये हे बनून तयार आहे. यामध्ये खूप जास्त ओलावा नको आणि खूप जास्त कोरडंही हे मिश्रण नको. ओलावा असावा म्हणजे खूप जास्त सैल नसावं. खूप जास्त सैल असेल तर चकली पाडणं पॉसिबल नाही आणि खूप जास्त कडक असेल तर चकली कडक होते, निबर होते आणि चकली पाडत असताना सुद्धा हाताला खूप जास्त जोर द्यावा लागतो. चकली तयार करण्यासाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे. यामध्ये चकलीची प्लेट फिक्स करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे असा साचा किंवा सोऱ्या नसेल तर तुम्ही इथे पायपिंग बॅग किंवा एखादी मिठाची, दुधाची पॉलिथिन सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं म्हणजे यात काही हवा असेल तर ती निघून जाते आणि चकली तयार करत असताना ती कुठेही तुटत नाही. आता मी गच्चीवर आलेली आहे आणि प्लास्टिक पॉलिथिनचा असा जो काही पेपर असतो तो मी इथे अंथरून घेतलेला आहे आणि यावर ही चकली हव्या त्या आकारामध्ये पाडून घ्यायची आहे. चकली तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात तुटलेली नाही. आता काय करायचं, सर्व चकल्या तयार करून झाल्यानंतर हे जे बाहेर थोडे टोकं आलेले आहेत हे असे जोडून घ्यायचे म्हणजे चकली छान गोल गरगरीत दिसते. चकली थोडी छोट्या आकाराचीच मी इथे तयार केलेली आहे कारण चकली तेलात गेल्यानंतर अजूनच तिप्पट चौपट फुलते. त्यामुळे छोट्या छोट्या आकारामध्ये ही चकली तयार करून घ्यायची आहे. चकली 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायची. उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे 2 वर्षापर्यंतही ही चकली खराब होत नाही. हवाबंद डब्यामध्येही तुम्ही स्टोअर करू शकता. आता चकली तुम्हाला तळून सुद्धा दाखवते.
हे बघा किती छान अशी मस्त पांढरी शुभ्र आणि अशी हलकी फुलकी ही चकली तयार झालेली आहे। मस्त अशी पोकळ हलकी फुलकी फ्लेवरफुल चकली आणि तुम्ही पाहू शकता किती आतपर्यंत पोकळ अशी ही खमंग खुसखुशीत चकली तयार झालेली आहे। आवाजसुद्धा तुम्ही इथे चकलीचा ऐकू शकता। तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।